मराठा आरक्षणासंदर्भात 29 ऑगस्ट पासून आंदोलनाची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे। मात्र यापूर्वीच सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये आलंय। जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून यावरती काही तोडगा निघतो का, जेणेकरून हे आंदोलन मागे घेता येईल। मात्र या संदर्भात आपण माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी रामनाथ ढाकणे आपल्यासोबत आहेत। रामनाथ, सरकारचं शिष्टमंडळ अंतरवालीमध्ये आलेलं आहे, जरांगेंसोबत त्यांची चर्चा सुरू आहे, या सगळ्या संदर्भात काय अपडेट द्याल? श्वेता, आपण पाहू शकतो की मनोज जरांगे पाटलांनी 29 तारखेला आंदोलनाची घोषणा जी आहे ती केलेली आहे आणि त्या आंदोलनावरती मनोज जरांगे पाटील ठाम असल्याचं सुद्धा त्यांनी वारंवार बोलून दाखवलेलं आहे। मात्र आपण जर पाहिलं तर आमदार अब्दुल सत्तार यांच्या भेटीनंतर आता सरकारचं जे शिष्टमंडळ आहे ते अंतरवालीत अगदी काही वेळापूर्वी दाखल झालेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत त्यांची चर्चा जी आहे ती आता आज या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होणार आहे। त्यामुळे या चर्चेमध्ये नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आपण जर दुसरीकडे पाहिलं तर जरांगे पाटील 29 तारखेच्या आंदोलनावर ठाम असल्याचं आपल्याला यापूर्वीच पाहायला मिळालेलं आहे। 58 लाखाच्या नोंदीचे जे कुणबी प्रमाणपत्र आहे, इतर ज्या काही मागण्या असतील त्या मागण्यांची अंमलबजावणी तात्काळ हवी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही, असा जो इशारा आहे तो जरांगे पाटलांनी यापूर्वीच सरकारला दिलेला आहे। आणि त्या दृष्टीने आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे की ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील असतील, प्रसाद लाड असतील, मंत्री शंभूराज देसाई असतील आणि इतर एक जण मंत्री आहेत, त्यामध्ये चारही जण आता नुकतेच भेटीसाठी दाखल झालेले आहेत। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आपण जर पाहिलं तर सध्या आता चर्चा जी आहे ती या चारही जणांची जरांगे पाटलासोबत संपूर्ण राज्यामध्ये नोंदी होतं दाखल नोंदी होत्या नोंदी मध्येच दाखल दिले पूर्वी त्यांनी 58 लाख सरकारनं आम्हाला अमरावती अमरावती काय समजतं कालावधी जो दिला तुम्हाला त्याच्यामध्ये समितीने एकूण किती शोधल्या आज आहे राज्यात 58 लाख, त्याच्यामध्ये किती दाखले दिले दाखवले आपलं काय समज 1986 सन आपलं काय समज काय समज या आधी पंजाब देशमुखांच्या काळात झालेल्या विषयाची आपल्याला काय देणे आपल्याला देणे घेणे। शिंदे समितीने आज राज्य संपूर्ण राज्यात शोधलेली एकूण 58 लाख, आपला फक्त इथं समज यांचे कशा जोडायचं आपल्याला 37 लाख वाटत आहे। मग इथं कन्फ्युजन व्हायला लागलं तुमच्यातून, काय व्हायला लागलं नाही त्याच्यामध्ये तो 58 लाखाचाच भाग येतो शिंदे समिती ते आज आठवत शिंदे समिती संपूर्ण स्थापन किती 14 लाख रुपयांना दिले आपला तो विषय विचारला शिंदे समितीने एकूण नोंदी किती शोधल्या विभागवार आहे ना माहिती टोटल 8-9 नाही पहिल्या वर्षी नवीन नाही असं फक्त आपले हे होते साहेबांची त्यांना माहित नाही किती लोकांनी अगोदर दाखले घेतले, किती लोकांनी घेतले शोधलेले एवढे सापडले किती एवढे, पण त्यातले ऑलरेडी काही लोकांनी दाखले कोणाला नोंदी कमी नका करू नाही 58 तर फिक्स आकडा कमी नका करू हे शिंदे समितीने शोधले कमी नाही होणार त्यामध्ये त्याच्यापैकी जी जी कार्यवाही झाली आतापर्यंत 58 मध्ये कार्यवाही व्हेरीफाय करता येईल आपल्याला ह्याच्यामध्ये जुन्या लोकांनी दाखले घेतलेले आहेत का
लाईट गेली काय? ज्यांच्या नोंदी सापडल्या कशाला? पूर्वी शोधायला लावलं. त्यांचे कुणबी प्रमाणपत्र घेतलंय किरपडा नाही दादा, हे बघा. हा जो आकडा आहे ना, विचारलं हा प्रत्येक जिल्ह्याने आहे आकडा. शिंदे समितीने शोधलेलं हा, नव्हते. त्याच्यात तेच म्हणतोय मी पण तेच म्हणतोय. आकडा तो दिलाय ना. होय होय मी पण तेच म्हणतोय. 58 लाख नोंदी ह्या शिंदे समितीने शोधल्या. ज्याचा पूर्वीचा दाखला आहे ते कशाला शोधित येईल? ते शोधायला लावलेलीच नाही समिती आपण. ते नवीन शोधलेले आहेत ना. हा हेच म्हणतोय मी पण. राजे, त्याने आता तुला जिल्हाने आहे. हा मी तेच म्हणतोय. कारवाई झाली ना ते. विभागीय कारवाई झाली. हा, फक्त ते विष्णू आपल्या जिल्ह्याचं म्हणणं कसं आहे, 58 लाख पूर्वी नोंदींपैकी सगळे नवीनच शोधले का? तो होय त्याचं उत्तर. ते तर ते- त्याचं नाही काही अगोदरचे नाही कमी असणार करू आहेत नका. ना, तो आधीच्या कशाला शोधायला पाठवलं आपण त्यांना? त्यामुळे नवीन रेकॉर्ड रेकॉर्डला शोधायला जेवढ्या कुणबी दिसल्या नवीन त्यांना रेकॉर्ड शोधायला लावला. बरोबर. तर त्यांनी नवीन नोंदी जुन्याच नोंदी पण नव्यानं 58 लाख शोधल्या. हे आम्हाला सरकारनं लेखी दिलं. मी दिलं एकदा बरोबर. मंगळपुरात लोढा साहेबांनी दिलं, एकदा केसरकर साहेबांनी दिलं. मग तिथं वाशीत त्या शेतकरी साहेब स्वतः आले. त्याच्यानंतर आता विखे पाटील साहेबांनी सुद्धा दिलं 3 महिन्यापूर्वी. बरोबर. म्हणलं 58 लाख आहेत, तू किती आहेत समाजाला खरं तरी सांगा. ते कमी करायचं तर मी त्या कमी काय होऊ देणार आपल्याला. कमी करायचा प्रश्नच नाही दादा. कमी नाही होऊ हा देणार. रेकॉर्ड तर फायनल आहे आपला 58 लाखाचा. जुन्याचा कशाला घ्यायचं इथं? 1900 हे कशाला आणलंय मग येड्यात करायचं धंदा? नवीन सरकार शिंदे साहेबाचं आणि फडणवीस साहेबाचं यांनी दोघांनी मिळून आम्हाला 58 लाख नव्यानं नोंदी दिल्या. हे लपडं काय यायला उगाच उगाच आमचे म्हणजे इमानदारीने नाही. हे जास्त रोज वाढायचं काम आहे आता. नाही, आपण शिंदे साहेबांना एक क्लिअर करू. कुठला होता? आता शिंदे साहेब तुमच्या पुढे कशाला बोलत? नाही, विचारू नाही. बायफर्केशन द्या, विगतवारी काय आहे? मी जे म्हणतोय ना, बरोबर असा तुमचं. 58 लाखाच्या नोंदी कमी करायचा डाळ आहे ते विशेष नाही 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 नाही. कारण आता शिंदे साहेब का तुमच्या पुढे बोलणार नाही. आहे ते आहे. ते कशाला खोटं करणार? त्यांना काय नाविराज आहे त्यांचा. हॅलो. नाही सर दादा. नाही ना, आम्ही भोगलोय ते सांगतो राजे. आता ते 3-4 महिने 5वा महिना झाला आता लाडभोनची मरमर याच्यात चालू. पण समजा झालं तर काय मिळालं आम्हाला? 58 नाही नाही, नोंदी कट शोधल्या. करायचा आम्हाला विषय काय नाही दादा. नाही मग हे 86 1986 काहीच घ्यायची गरज नाही ना. या 3 वर्षात शोधल्या. आता जुन्याला कोणी नवीन रेकॉर्ड शोधला ना. तुम्ही स्वतः हैदराबादला जाऊन आला. बरोबर. हैदराबाद घ्यायचे. आपली कमिटी 8 दिवसात आता सगळे त्याच्यात अधिकारी ते बसवले नाही. जातात. मग तुम्ही जर जुने त्याच्यात लावता तुम्हाला जुने शोधायचे कोणी सांगितलं? हे याला बायपास म्हणतात. मग आता काहीतरी कारण सांगायचं आम्हाला, जुन्याच होत्या त्या शोधल्या. हे नवीन 58 लाख सापडल्या.